मी रमेश कुराडे, सेंद्रिय ग्रामस्थ. ह्या जमिनीचा मलाही माहिती नव्हतं जोपर्यंत हे प्रकरण उघडकीस आलं आणि आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रुपवरती एक डिजिटल उतारा दिसला. तेव्हा कसं समजलं की आपल्या गावात त्यांची जमीन आहे. त्याच्या अगोदर आम्हाला काय माहिती नव्हतं. पण मी सर्वप्रथम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो. संतोष देशमुख यांचं ज्या प्रकारे निर्गुण हत्या झाली त्या घटनेनं अख्खं महाराष्ट्राचं हृदय पिळवटून टाकलं. ज्या प्रकारे त्यांचं हत्या झाली आणि त्यानंतर त्यांचं किडनॅपिंग ही ती, आणि मी एक ओबीसी बांधव आहे, पण मी ह्याच्यामध्ये जातीपातीचं जे राजकारण खेळलं जातं ह्याचा तर अजून डबल जाहीर निषेध करतो. कारण कुठल्या गुन्हेगाराला जात नसते. आज तुम्ही जर बघत असाल तर ह्या महाराष्ट्र पूर्वी असा कधीच नव्हता. ज्या प्रकारे आता हे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा बांधवांचं जे भांडण लावलेलं जातं आहे किंवा मोर्चे प्रतिमोर्चे, सर्वप्रथम आणि ह्याच्यामध्ये मी दुसरी एक गोष्ट तुमच्यामार्फत मी हेडलाईन करू शकतो की ह्याच्यामध्ये ह्या आंदोलनामध्ये बरेच लोक असे बघितले की त्यांना त्या वाल्मिक अण्णा कराडची दुश्मनीचा बदला घेण्यासाठी उतरलेले आहेत. ह्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबियांना न्याय भेटला पाहिजे. जो बी आरोपी आहे त्या आरोपीला त्याची शिक्षा भेटली पाहिजे आणि त्या जे त्यांचे घरचे आहेत, त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचा भाऊ असेल किंवा त्यांची आई असेल, त्यांना तो काही जरी केलं तर तो मुलगा येणार नाही. आणि मरण इतकं स्वस्त आहे की माणूस सहजतेने कुणाची बी हत्या करायला लागल्यात. ह्याच्यामुळं ह्याच्यावरती जबर कायदे लावले पाहिजे आणि ह्याच्यावरती कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. बीड प्रकरणातील जे मुख्य सूत्रधार आहे वाल्मिकी कराड यांची दुसरी पत्नी होते ज्योती मंगल जाधव, त्यांच्या नावे बार्शीतील जे आहे ते सेंद्रिय गावात 36 एकर जमीन आहे. काय नेमकी माहिती आहे, किती एकर जमीन आहे, या जमिनीत काय फळबाग आहेत आणि कोण पाहतो? प्रथम मी भीमराव निवृत्ती गंधुरे सेंद्री समाजसेवक म्हणून काम करतो. तरी ज्यावेळेस ही देशमुख कुटुंबियांची जी हत्या झाली त्यानंतर चौकड महाराष्ट्रभर ही बातमी पसरल्यानंतर त्यात वाल्मिक कराडच्या पत्नी ज्योती मंगल जाधव हे आम्हाला समजलं. आणि आमच्या ग्रामपंचायत ग्रुपवर ज्यावेळेस त्यांचं ही 36 एकराचे ज्यावेळेस उतारे सुटले त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ही वाल्मिक कराडची जमीन इथं आहे. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच चौकशी केली. उतारे आत्ताही आमच्याकडे आम्ही काढून घेतलेले आहेत, परंतु ह्याची जमीन कसायला कोण आहे काय आहे बघण्यासाठी आम्ही चौकशी केली असता त्यांचे बंधू ज्योतिमंगल जाधव यांचे बंधुराज जाधव सर म्हणून कोणतरी आहेत, ते त्यांच्यामार्फत इथली देखरेख केली जाते. आणि कर्मचारीही तिकडल्या त्यांच्या साईडचे जाती बाबा रेणापूर लातूर ह्या भागातलेच कर्मचारी आणून त्यांनी इथं देखभाल करण्यासाठी ठेवलेले आहेत. ही कोट्यावधी रुपयाची इस्टेट जवळजवळ बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वीपासून यांनी खरेदी केली असा अंदाज आहे. ह्याचे व्यवहार कसे झाले काय झाले इथपर्यंत आम्हाला बाकीचं काय माहीत नाही, परंतु ज्योतिमंगल जाधव यांच्या नावावर वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत ही असं समजल्यानंतर त्यांनी इथले आमच्या लक्षात आलं व आम्ही बाकीचे ही तुमच्यापर्यंत माहिती देत आहोत.